नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. मोशी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. त्यामुळे काही नागरिक पाण्याच्या वेढ्यात अडकले होते. माहिती मिळताच रेस्क्यू पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य राबवत 11 नागरिकांची सुरक्षित सुटका केली. या बचाव मोहिमेत स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम केलं. दरम्यान नागरिकांनी पूरग्रस्त भाग आणि नदी नाल्यांपासून दूर राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या घळ भरणीच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यापूर्वी देखील देगलूर येथील लेंडी प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली होती. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलाय. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील औदर गावातील तलावाच्या बंधाऱ्याचा काही भाग तुटल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 1997 मध्ये याच तलावाचा बंधारा फुटून मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे पुन्हा त्याच घटनेची आठवण ताजी झाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सध्या तलावालगत राहणाऱ्या काही नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरं तात्पुरती रिकामी केलीत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी प्रशासनानं तातडीनं पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली. उमरखेड इथं उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांचा निरोप समारंभ पोलीस प्रशासन, नागरिक, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी गायकवाड यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एकटा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी कोणतेही काम करू शकत नाही. सर्वांच्या सहकार्यामुळेच जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता आली असं त्यांनी सांगितलंय. अयोध्या राम मंदिर निर्माण प्रकल्पातील कथित देणगी घोटाळ्याच्या आरोपांवरून अंबाजोगाई इथं महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रामरक्षा आरती केली आणि केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी राम मंदिर देणगी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही कार्यकर्त्यांनी आरोप केलेत. आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज अंबाजोगाई शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं रामरक्षा आरतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. आणि आपण पाहिलं तर संबंध देशभरामध्ये ज्या पद्धतीनं राम मंदिराची उभारणी झाली आणि त्या उभारणीमध्ये सर्वसामान्य माणसानं जे काही त्या ठिकाणी दान दिलं. माझ्यापूर्वी या ठिकाणी मदनरावजी परदेशी या ठिकाणी बोलत असताना सांगत होते की सर्वसामान्य लोक असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांनी आपल्या स्वतःचे खाऊचे पैसे त्या ठिकाणी राम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्या ठिकाणी टाकले होते, दान म्हणून टाकले होते. परंतु काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली आणि त्याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाचा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाल्याचं त्या ठिकाणी उघडकीस आलं. खरोखरच या ठिकाणी ही घटना खऱ्या अर्थानं माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. आणि ज्या पद्धतीनं भाजप सरकार या देशामध्ये, राज्यामध्ये हिंदूच्या नावाखाली ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे, जातीमध्ये, धर्मामध्ये भेदभाव करून त्या ठिकाणी सर्व अस्थिर वातावरण त्या ठिकाणी निर्माण करत आहे. खऱ्या अर्थानं जर आज लोकांच्या, सर्वसामान्यांच्या काय गरजा आहेत, तर जे नीटचा पेपर या ठिकाणी फुटला आणि 22 लाख 23 लाख विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान झालं. TET सारखा पेपर फुटला, त्या ठिकाणी MPSCचा पेपर त्या ठिकाणी फुटला. हे या पद्धतीचं राजकारण, या पद्धतीचा कारभार भाजपच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज पाहिलं तर शेतकऱ्यांच्या हमी भाव, जे काही पीक आहे त्याला हमी भाव नाही. शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय या ठिकाणी आहे. त्या कर्जमाफीच्या संदर्भात ज्या पद्धतीची आट टाकलेली, ती जाचक आट टाकली, ज्याच्यामुळं कुणाच शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होणार नाही. अशा पद्धतीचं राजकारण, समाजकारण या ठिकाणी या राज्यामध्ये, देशामध्ये सुरू आहे. आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांनी ज्यावेळेस कर्जमाफी दिली, ते सरसगट 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली.
तरी त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळाला आणि ही जी फसवी कर्जमाफी आहे याच्या माध्यमातून एकाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होणार नाही। त्यामुळं उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि सर्वसामान्य माणसाचा जो आवाज आहे, जे रामभक्त आहेत त्यांचा जो आवाज आहे, त्यांच्या ज्या दानाचा जे त्यांनी दान केले त्याचा जो दुरुपयोग झाला त्याला त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे आणि राम भक्ताला या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी रामरक्षा आरतीचं या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी आयोजन केलेलं आहे। खरोखरच या माध्यमातून सर्वसामान्य माणसं हे ओळखून या ठिकाणी सुटलेलं आहे। सर्वसामान्य माणसाला हे कळालेलं आहे की भाजपचं कशा पद्धतीची या ठिकाणी नीती आहे। फक्त समाजामध्ये जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावायचे आणि आपण त्या ठिकाणी राजकारण करायचं, पण हे लोकांना समजल्यामुळे येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये लोक त्यांना त्या ठिकाणी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी मानसिकता या ठिकाणी सर्वसामान्य माणसाची झालेली आहे। शहरामध्ये रामरक्षा आरती या ठिकाणी बसस्टँड समोरील हनुमान मंदिरात करण्यात आली। आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर जो रामरक्षा आरती आणि या भाजपनं ज्या दानपेटीची चोरी केली त्या चोरीच्या विरोधात जनजागृती करणे, कारण ह्यांनी दानपेटी फोडली, ह्यांनी तुम्हाला सांगतो नीट पेपर फोडला, TAT पेपर फोडला, सर्वसामान्य गरिबाच्या गॅसची वाढ केली। तुम्हाला सांगतो राम मंदिर बांधण्यासाठी अंबाजोगाई शहरातून आम्ही राम भक्तांनी त्यावेळेस गल्लोगल्ली फिरून शाळेत फिरून पैसे केले। एवढंच नाही तर लहान लहान विद्यार्थ्यांनी खाऊचे पैसे सुद्धा या राम मंदिरासाठी दिले आणि तसे राम मंदिरात वर या अमित शहानं मोदीनं यांचे सेक्रेटरी नेमून त्या ठिकाणी हजारो कोटी रुपये यांनी या ठिकाणी खाल्लेले आहेत आणि त्या हजारो कोटी रुपयावरच आमच्या शिवसेनेचे खासदार फोडायलेत, आमदार फोडायला लागलेत। हे काम जे करायला लागलेत हे चोर आहेत। अमित शहा, नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार हे चोर आहेत आणि यांना जोड्यानं मारण्याचं काम आता आम्ही राम भक्त करणार आहेत। आज तुम्हाला सांगतो या अमित शहा आणि नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये या देशामध्ये जर कोणी आवाज उठवला असेल तर राम भक्त आमचे उद्धवजी ठाकरे या हनुमानानं आवाज उठवला आणि त्यांच्या डोक्यामध्ये उद्धव ठाकरे गदा टाकल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि भविष्यामध्ये या भाजपवाल्याला आम्ही सवो की पळो करून या चोर। चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्यात। शाळेला सुट्टी असल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे, मात्र एका मुलाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे। धोकादायक अवस्थेतील शाळा इमारतीबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। शाळेच्या तातडीच्या दुरुस्तीचं आश्वासन पालकांना देण्यात आलं। दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन इमारत मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। शासनाला आम्ही वारंवार विनंती केली की बा आमची शाळा बांधून द्या। आमची शाळा पडली, पहिल्या वेळेस थोडंफार लागलं होतं, दुखापत झाली होती। ग्रामसेवक BDO हे सर्वांना आम्ही पहिले निवेदन दिलं, आमदारालाही दिलं आणि आमची शाळा आम्हाला तुरंत बांधून पाहिजे, नाही तर आम्ही पंचायत समितीत आज शाळा भरवणार म्हणजे भरवणार। आम्ही आज कोणत्याही प्रकारच्या शिक्षकांना ही शाळाही उघडू दिली नाही, काहीच नाही। आम्ही 10 वाजेपर्यंत या प्रशासनाची वाट बघणार आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन नाही दिलं तर आम्ही सर्व पंचायत समितीत जाऊन बसणार आणि तिथं शाळा भरवणार आणि तिथं जेवण करणार आणि तिथं झोपणार। अध्यक्ष साहेब काय सांगसाल? 2 वर्ष झाले सततच्या पाठपुराव्याला आमच्या यश येत आहे। ग्रामपंचायत, शाळा समिती, बॉडी सर्व जाऊन आमदार साहेबाच्या कार्यालयात, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्व ठिकाणी पाठपुरावे करत असताना सुद्धा आमच्या गावाला अपयश येत आहे की आम्हाला एक मान्य असं वाटतं की सरकारच आम्हाला मदत करायला तयार नाही, की सरकारला आम्हाला पैसा द्यायचंच नाही, आमच्या गावातले मुलं शिकलेच नाही पाहिजे, हे सरकारचं मेन महत्वाचं धोरण आहे। 2 वर्षापासून या पडलेल्या शाळाचा आम्ही पाठपुरावा करत आहे, तरी सरकार नेहमी येऊन पाहून जाते। तरी तुम्ही आजपर्यंत पाठपुरावा कोणाकोणाकडे केलेला? पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार साहेबांकडे। त्यांच्याकडे काय रिप्लाय मिळाला? त्यांच्याकडे हो होऊन जाईल, तुमच्या शाळेचं काम होईल, लवकरात लवकर करू असं करता करता 2 वर्ष झाली। कधीपासून उडवडीची उत्तर मिळतात तुम्हाला? 2 वर्ष झाली उडवाउडीची उत्तर चालू आहे। आज रोजी ही स्थिती झालेली आहे। आज रोजी ही स्थिती झालेली आहे। जर एखाद्याच्या विद्यार्थ्याच्या जीवितवाला हानी झाली असती तर याला शासन जबाबदार झाले असते। शासन जबाबदारी घ्यायला तयार नाही ग्रामीण भागातल्या मुलांची। शासनाला असं वाटतं ग्रामीण भागातला मुलगा फक्त शेतकरी म्हणून जगला पाहिजे, शेतकरी मरला पाहिजे, हीच सरकारची हे घोषणा। तुम्ही काय सांगसाल शाळेबद्दल? आपल्या सर शाळाबद्दल सांगायचं म्हणलं 2024
2024 मध्ये या शाळेची टीनं उडली वाऱ्या वादनात, तरीपासून ते घसरत चाललं. तर काल 5च्या नंतर एका मुलाले वीट लागली तिचा तुकडा खेळता खेळता, तरी शासनाचं लक्ष नाही त्याकडे. आणि त्याच्या आम्ही शासनाकडे वेळोवेळी पंचायत समिती असेल, आमदार कार्यालय असेल, वेळोवेळी तिथे जाऊन प्रयत्न केले. शासनाचं उत्तर येतं हो करू, अशाच भूमिका शासनाच्या आमच्यापर्यंत आतापर्यंत आल्या. शेवटी आम्ही हा निर्णय घेतला की काल त्या मुलाला लागल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला किंवा शाळाच भरवायची नाही आणि भरवायची तर डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जाऊन चिखली पंचायत समितीमध्ये जाऊन बरोबर. तिथे जाऊन काय करणार मग तुम्ही? तिथे जाऊन काय करणार म्हणजे मुलाला घेऊन जाणार आणि तिथंच शिकवणार. तिथेच मुलं. शिकवणार. हो. काय सांगताल सर तुम्ही या विषयावर? हे आमच्या शाळेच्या 2 वर्षापासून पडझड झालेली आहे. शासनाकडे आम्ही आता पाठपुरावा केला, तरी शासनानं याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. पडत्या पाण्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठं बसायला लागा नाही, कुठं अस्तव्यस्त उभे आहेत विद्यार्थी. आम्ही गावकऱ्यांनी एक निर्णय घेतला की पंचायत समितीमध्ये जाऊन शाळा भरवायची. एक तर तिथे अन्नत्याग करू किंवा उपोषण करू. शासनानं आम्हाला जरतरची उत्तरं दिली की बा आज करू उद्या करू, असं करता करता 2 वर्ष निघून गेली. शाळा पडकी, काही मुलं बाथरूमला गेली, एका मुलाला वीट लागली. यात शासन काही दखल घेत असेल तर आम्ही पुढचं पाऊल उचलू. शासनानं जर यात काहीच नाही केलं तरी आम्ही पंचायत समितीत जाऊन शाळा भरवणार. सर्वांनी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे टोकाचा. शाळेची परिस्थिती काय सांगताल तुम्ही? शाळा हे झाली आमची पडली खाली. बरं. या मुलाला लागलं काल, दवाखान्यातून आणलं. आता आम्हाला शाळा बांधून पाहिजे आताच ते बी. नाही जर दिली तर मग आम्ही काही ना काही करू ना, पंचायत समितीत जाऊ, तिथं उपोषण मांडू, तिथं शाळा भरू. आमच्या मुला शाळा पाहिजे. आम्ही गरीबांना कुठं टाका मुलं? आकार तोंड आहे, पैसे आहे का आमचे जवळ? आता काही करता काही झालं कोण भरून देईन आमच्या मुलाला? जर काही झालं तर जर झालं काय तर मग काय करसाल? मग ते सरकार हे होईन आमच्या मुलावर. आम्ही तिथं कारवाई करून त्याच्यावर कारवाई करसाल. मग आणि शासनाने जर शाळा बांधून दिली तर मग नाही करणार ना? मग नाही करणार. आम्हाला अर्जंट पाहिजे शाळा. आमची मुलं कुठं टाका गरीबांना? आम्ही शाळा लवकरात लवकर हा लवकरात लवकर पाहिजे बांधून. मी विठ्ठल जगरे, सोमठाणा. काय सांगसाल, काय परिस्थिती आहे आपल्या शाळेची? आमच्या सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे. वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत. आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही. आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत. काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं. अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय. शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी. न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत. आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत, परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय. उमरखेड इथं नागपूरहून पंढरपूरकडे निघालेल्या टायगर ऑफ ॲडव्हेंचर ग्रुपच्या सायकल वारीचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलंय. या सायकल यात्रेत 80हून अधिक सायकल स्वार सहभागी झालेत. त्यामध्ये 86 वर्षीय ज्येष्ठ सायकल स्वारांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी दाखवलेला उत्साह उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. नागपूर ते पंढरपूर सुमारे 700 किलोमीटरचा प्रवास हे सायकल स्वार 6 दिवसात पूर्ण करणार आहेत. या वारीत महिला, ज्येष्ठ नागरिक तसंच एका दिव्यांग सायकल स्वाराचाही सहभाग आहे. उमरखेड इथं मुक्कामादरम्यान राजस्थानी भवनमध्ये त्यांच्या निवास, भोजन आणि चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांनी उपस्थित राहून सायकल स्वारांचा सत्कार केला. आपण उमरखेड या ठिकाणी पाहतात एवढं मोठं भव्य दिव्य पंढरपूरला जाणार आहे. जशी नागपूर पंढरपूर हायवे एक्सप्रेस आहे या ठिकाणी येऊन थांबलेली आहे उमरखेडच्या राजस्थानी भवन मंडळमध्ये. या ठिकाणी जे यात्रेकरू आलेले आहेत, खरंच यांचं कौतुक करावं तेवढं कमी. उमरखेडमध्ये आतापर्यंत एक नावलौकिक असं उदयास आलेलं एक प्रथमच आपण यांची ही रॅली पाहिलेली आहे. या ही रॅली आयोजन करणारे हे नागपूरचे जे लोक आहेत यांच्यावर आपण जाणून घेऊया नेमकी रॅली कुठून कशी आली आणि कुठं चालली आणि या रॅलीचा उद्देश काय. आतापर्यंत आपण पाहतो सर्वसामान्य लोक जनरल रॅलीमध्ये आलेले आहेत. या रॅलीमध्ये जवळपास 80 लोक आलेले आहेत नागपूरहून. ते बी कशावर? सायकल स्वारीवर. सगळे आपली स्वारी सायकलच्या ह्याच्यावर करत आहेत. पंढरपूरला जाणारे आणि पंढरपूरच्या लोकांच्या ह्याच्यातून एक आध्यात्मिक काय आपल्याला ज्ञान, आपल्याला काय यांच्याकडून संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचा आहे. कशासाठी या रॅलीचा उद्देश आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या.
टाकून आणि निश्चितच या लोकांनी जे आतापर्यंत रॅलीमध्ये सहभाग घेऊन आलेले आहेत आणि उमरकडच्या या ठिकाणी उमरकडचे जे कार्यकारी मंडळ आहे, उमरकडचे या रॅलीला हातभार लावणारे जे प्रतिष्ठित नागरिक आहेत उमरकडचे, काही व्यापारी आलेत, काही शेतकरी आलेत, काही उमरकड काही राजकारणी लोक आलेत, काही सर्व्हिसवाले, सगळे रिटायर्ड लोकांनी यांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण पाहत आहेत यांची राहण्याची याची उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, यांची भोजनाची, याची सगळ्यात महत्त्वाचं यांची पुन्हा सिक्युरिटी यांना रात्रभर कशी द्यायची या ठिकाणी यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर आपण जाणून घेऊयात या ठिकाणी यांचा कुठला क्लब आहे, कोणत्या क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी यांनी रुजू झालेले आहेत. सर, आम्हाला सांगता येईल का या ठिकाणी आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात, यांनी नागपूरहून आलेत, तुम्ही नागपूरहून आलात, थोडं सांगता येईल का कोणता ग्रुप आहे तुमचा? नमस्कार, मी भंडाराहून आलो आहे. भंडारा बायसिकल असोसिएशन तर्फे मी अमोल मानापुरे बोलतो आहे. आणि आम्ही इकून या वारीमध्ये हा आमचा पहिला आहे, पण याच्या आधी आमच्या भंडाऱ्यातून इथे 7 लोकांनी वारी केली होती आणि त्या वारीमध्ये त्यांना एवढा चांगला एक्सपिरियन्स आला की आता त्या 7 अधिक आम्ही अजून 7 असे आम्ही एकूण 14 लोक इथे आलेलो आहे. आणि टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचरच्या वतीने ही वारी दरवर्षी ते म्हणजे अरेंज करतात आणि या वारीमध्ये त्यांनी राहण्यापासून खाण्यापर्यंतची सगळी व्यवस्था केलेली आहे. रस्त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. प्रत्येक प्रकारे आम्हाला हेल्दी प्रकारचे असे फूड्स वगैरे ते अवेलेबल करून देतात. हेल्दी ड्रिंक्स आम्हाला अवेलेबल करून देतात. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. सायकल पंक्चर झाली किंवा सायकल ठेवायची असेल, कोणत्याही रायडरला कशाही प्रकारचा त्रास असेल तर त्या प्रत्येक याच्यावर त्यांच्याकडे सोल्युशन आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी हे अरेंज केलेलं आहे आणि मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो आहे. आपण पाहिले यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. निश्चितच यांच्या या टायगर ग्रुप ऑफ नागपूर ॲडव्हेंचर यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आपण आणखीन जाणून घेऊयात यांचे जे टीम लीडर आहे, टीमच्या काही यांच्यासोबतचे सभासद आहेत, आम्हाला सांगता येईल का या टीमबद्दल तुमच्या थोडंसं अधिक महत्त्व? बघा, टायगर ग्रुप हा नागपूरचा स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगशी संबंधित आपला हा ग्रुप आहे आणि या इव्हेंट करता आम्हाला भक्तिमय गोष्टीमधनं हे नागपूर पंढरपूर वारीची संकल्पना आली आणि या वारीला आम्ही 2020ला आम्ही सुरुवात केली. तर जेव्हा सुरुवात केली तेव्हा 2 वारकरी जुळलो. नंतर आमचे हे वारकरी 11 झाले, 11चे 31 झाले, 31चे 85 झाले आणि आता अजून ह्या वारकरी भविष्यात वाढत जाणार आहे. म्हणजे हे एक वटवृक्ष झालेला आहे. आणि आता या वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागपूरवरून आम्ही काही जुळतो. समोर भंडारा, गोंदिया, तुमसर, रामटेक इकडनं नागपूरपर्यंत येत आहे आणि नागपूरच्या समोर वर्धा, यवतमाळ, त्याप्रमाणे आता समोर नांदेड असे पण लोक याच्यामध्ये आर्नीवरून पण काही अलग अलग ग्रुप जुळत आहे. म्हणजे आता इथे नुसतं मित्र नाही, इथे अलग अलग चांगल्या मित्रांचे ग्रुप जुळून आपली ही वारी आणखी भव्य होत चाललेली आहे. आणि सांगता येईल का किती लोक आहेत या वारीमध्ये? वारीमध्ये 80 लोक आहे आणि आतापर्यंत या वारीमध्ये जवळपास 150 लोक येऊन गेलेले आहेत. जे नाही आले त्यांना पण इथे वारंवार यायची इच्छा होत राहते, तर ते डायरेक्ट पण तिथे पंढरपूरला डायरेक्ट पोहोचतात. ते तुम्हाला आतापर्यंत स्पॉन्सर कोण करत आलेले आहे नागपूरपासून उमरखेड? बघा ना, आतापर्यंत आम्ही ही सगळी व्यवस्था आम्ही आमच्या कॉन्ट्रीब्युशननी करत होतो, पण यावर्षी काय ना, आम्ही नागपूरच्या NMCला भेटलो होतो. नागपूरचे जे NMCचे जे काही कॉर्पोरेशनचे वगैरे जे लोक आहेत त्यांनी आम्हाला अलग अलग प्रकारची सुविधा देण्यासाठी त्यांनी भविष्यामध्ये त्यांनी आम्हाला मदत करण्याची हे केलेलं आहे. किती वयापर्यंत तुमच्या लोकांची मर्यादा याच्यात? किती वयापर्यंत म्हणजे जास्तीत जास्त हायेस्ट किती वयाचा तुमचा व्यक्ती आहे? बरोबर. बघा, ही वारी जी आहे ना, मागच्या वर्षी आमच्या या वारीमध्ये 12 वर्षापासनं 85 वर्षापर्यंत व्यक्ती सगळे याच्यामध्ये जुळले होते. ज्या मागच्या वर्षी जे 85 वर्षाचे होते ते यावर्षी 86 वर्षाचे पण आमच्या वारीमध्ये यावर्षी पण आलेले आहेत. आपण पाहिलं यांनी आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं, खरोखर ज्या नागपूरवाल्यांनी जे कौतुक करून दाखवलं, इथं उमरखेड या ठिकाणी यांचा योगायोगानं हा मुक्काम पडला, त्याच्यामुळे आम्हाला यांच्याशी संवाद साधता आला. या ठिकाणी काही महिला मंडळ सुद्धा आहेत, त्यांनी आवर्जून त्यांचं वय पाहिलं तर वयाची खरंच त्यांची पाहावं तेवढं हे वयाच्या मानानं सुद्धा यांनी सायकल स्वारीमध्ये भाग घेतला. आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. ताई, आम्हाला सांगता का किती वेळ आहे तुमची या ठिकाणी यायची? जय हरि विठ्ठल। मैं टाइगर ग्रुप एडवेंचर से सुजाता चतुर्वेदी हूँ। मैं नागपुर से, मेरी यह 3री वारी है और यहाँ सभी कोई यानी सभी मिलजुल कर वारी करते हैं। पर्यावरण को बचाने और अपने स्वास्थ्य को सुखरूप करने के लिए यह वारी रखी जाती है। जय हरि विठ्ठल। तुमच्यासोबत किती महिला आहेत त्याच्याबद्दल काही सांगता येईल का? मेरे साथ 3 महिलाएं हैं, वो भी बहुत ही अच्छी है। तुम्हाला कसं वाटते प्रवास करताना? तुम्हाला एक महिला म्हणून असं थकल्याने जाणवणार नाही का? नहीं, ये सब विठ्ठल की कृपा है।
आपण पाहिलं खरोखरच माऊली सुद्धा यांच्या याच्यात अंतरवलं. माऊलीने सुद्धा याला एक चांगली सहनशक्ती दिली प्रवास करताना. याचं उत्तम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आपण काही जाणून घेऊयात. या ठिकाणी उमरखेडचे काही रहिवासी आहेत, त्यांनी सुद्धा यांना हातभार लावला. आपण जाणून घेऊयात. अलीकडे सर, आता जे तुम्ही आम्हाला सांगितलं उमरखेडच्या वतीनं, तुम्हाला काय वाटतं ही जी सायकल स्वारी आहे, आता या सायकल स्वारीचं बघा, विठ्ठलांची जी मूर्ती घेऊन असे कमीत कमी 80 सायकली आहेत. 80 सायकलवर 80 वारकरी या ठिकाणी बसलेले आहेत आपल्या उमरखेडमध्ये येऊन. आणि नेमकं यांचं वयाचं पाहिलं तर एकाच वयाचे सगळे नाहीत, कमी जास्त वयाचे सुद्धा लोक यामध्ये सामील झालेले आहेत. तर उमरखेडच्या आमच्या भाऊने जे आता यांचं सांगितलं, खरोखरच यांनी जी व्यवस्था उत्तम या ठिकाणी केली, याच्याबद्दल काय सांगताल आलेल्या लोकांबद्दल? त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि एक विशेष म्हणजे की सर्व वयोगटाचे, सर्व जाती धर्माचे या ठिकाणी या वारीमध्ये सहभागी आहेत. स्त्री पुरुष हेही सहभागी आहेत. हे एक चांगली गोष्ट आहे. आणि माऊली हे आपोआप किती वर्षाचा व्यक्ती असला तरी माऊली ही त्यांना आपोआप ताकद देते. आणि त्यांचा पुढचा प्रवास, पुढची वारी ही चांगली हो, ही उमरखेडवासियाकडून त्यांना शुभेच्छा देतो. जय हरिकृष्ण. या ठिकाणी आपण पाहिलं मारवाडी समाजातर्फे श्री गोविंदप्रकाश सोमानी यांनी सगळ्यात जास्त याला सिंहाचा वाटा उचललेला आहे. या ठिकाणी खरं पाहिलं तर समाजातर्फे यांचं प्रतिनिधित्व म्हणून यांच्याकडे बहाल केलेलं आहे. आणि या ठिकाणी ज्यांनी जे सुविधा केलेल्या उत्तम, या समाजाला थोडंसं जे आतापर्यंत एक चांगलं कौशल्य केलं होतं त्याचं सुद्धा काही लोकांनी याचं केलेलं आहे. आता आपण जे पाहतो 85 वर्षाचे जे, एक मिनिट सद्गुरू, 86 वर्षाचे जे काका आहेत त्यांच्याशी आपण बोलून घ्या. काका असं या जरासं, हां, तुम्हाला काय वाटतं काका, तुम्ही आतापर्यंत 86 वर्षाच्या पदार्पणामध्ये सायकल स्वारी करताना काय आपले अनुभव थोडंसं आम्हाला विशद करता येईल का? हो, जवळपास मी सायकल स्वारी 2 वर्षापासून करतो आहे. मागच्या वर्षी पण केली होती, याही वर्षी पण केली. मागच्या वर्षी मला फार चांगला अनुभव आला आहे. आणि त्याच्यापेक्षा यावर्षी तर अजूनच चांगलं कारणच आहे की त्याच्यामध्ये काय होतं की अतुल तपासे सर आणि प्रसाद देशपांडे सर आणि खास म्हणजे तरारे सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे मला त्यांनी धड दिले त्या धड्यानुसार मी आणि प्रॅक्टिस करत असल्यामुळे मला पंढरपूरला यायला फार सोपं गेलं. झालं ते तर ते यावर्षी तर काही प्रश्नच नाही. परंतु याच्यामागे अजून एक उद्देश असा आहे की जर मी आज माझ्या प्रकृतीकडे पाहिल्यानंतर मला एकही नवीन पैशाची औषधी नाही. म्हणजे मला आजच्या तरुणांना किंवा आजच्या पिढीला हेच सांगायचं आहे की जर तुम्हाला तुमचं स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर कमीत कमी शारीरिक मेहनत करण्याकरता सायकल चालवा. काकांनी सुद्धा आपल्याला एक चांगला मोलाचा संदेश दिलेला आहे. खरोखरच तारुण्याला लाजवलं अशी यांची या वयाची ताकद पाहून खरंच कुठकुठं तरी अस्तंभित होण्यासारखं यांचं जे ध्येय धोरण आतापर्यंत स्पष्ट केलं, याच्यावर निश्चितच न्यूज 24 मराठी हे पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर इतर 18 राज्यामध्ये सुद्धा हे निश्चित दाखवण्याचा प्रयत्न करेल की या वयात सुद्धा लोक सायकल स्वारीच्या याच्यात नागपूर ते पंढरपूर हे एक प्रवास करताना या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत. पहिलीच वारी. मी डॉक्टर यांनी सांगू शकतो की आपला जीवनाचा जो शेवट असतो हा फक्त आपला साथीदार जो असतो आपलं शरीर असते. आपले माय बाप, पती पत्नी, मुलगा हे सगळे एक दिवस साथ सोडून जाणार, पण जे काही शेवटी आहे ते आपलं शरीर आहे. जेवढ्या शरीराला आपण वेळ देऊ तेवढं शरीर आपल्याला साथ देणार. त्याच्यामुळे रोज अर्धा तास तरी व्यायाम केला पाहिजे. आणि वारी का केली पाहिजे, वारीमध्ये कसं असते, का वारी केल्याने काय मिळतं हे मला माहिती नाही, पण देवाने आतापर्यंत जे दिलंय मला त्याच्यासाठी मी वारी करतोय. धन्यवाद. आपण पाहिलं डॉक्टर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणखीन काही जाणून, आपण कुठून आलात? मैं ईश्वर प्रसाद ठाकरे, MP बालाघाट से हूँ. MP से आ गए, मध्य प्रदेश से आ गए, बालाघाट से 200 किलोमीटर. बाप रे, नागपुर से भी आ गए, अब 200 किलोमीटर से 2 दिन पहले निकल चुका था. इनके ग्रुप में, टाइगर ग्रुप में आके आप ज्वाइंट हुए वाले? जी जी. आपण पाहिलं MP मधून आले, ज्यांची पर्यावरण के लिए मैंने घर के लोग और भी लोग बोल रहे थे कि ये पागल क्या जूठी गुठलियाँ लेके जा रहा है थैले में साथ में. फिर भी मैंने उनके बातों पे टाल मटोल करते हुए अपने से मैंने थैला भर जामुन आम की गुठलियाँ पर्यावरण के लिए मैं डालते डालते बालाघाट से पंढरपूर तक जाने वाला हूँ. एक चांगला पर्यावरणाला यांनी एक संदेश देत आले आणि घरांचा सगळ्यांचा विरोध पत्करून सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले. याच्यापेक्षा आणखीन काय मोलाचं पाहिजे. ग्रुप ऑफ टायगर ॲडव्हेंचर या नागपूर यांच्या ग्रुपला खरोखरच यांनी एक किमया घडवून आणलेली. या ठिकाणी सगळ्या ग्रुपच्या सदस्याला वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणून एकत्रित संघटित करून त्या संघटनेमार्फत एक चांगला मोलाचा संदेश यांनी देऊ केलेला आहे. न्यूज मराठी 24/7 परिमल.
मंचर इथं आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरदचंद्र पवार गटाचे नेते देवदत्त निकम यांनी दूध भेसळीच्या प्रकारावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडून भेसळखोरांवर कारवाईची मागणी करणारं पत्र घेऊन ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचं निकम यांनी स्पष्ट केलंय. तसंच दूध भेसळीच्या निषेधार्थ मंचर इथं मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्रामस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले. खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील चांडोली फाटा ते खेड अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे झालेल्या दुरवस्थेची दखल घेण्यात आली. रस्त्यावर मोठे खड्डे आणि पाणी साचल्यानं विद्यार्थी, वकील, पक्षकार, कामगार तसंच नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. या समस्येविरोधात खेड वकील बार असोसिएशननं आंदोलन केलं होतं. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलंय. पुढील काळात या रस्त्याचं कायमस्वरूपी डांबरीकरण करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील दरड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली. दरडीत अडकलेल्या दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. NDRF कडून शोध मोहीम राबवली जाते. दहिवली दुर्घटना डोंगर सरकल्यामुळे झाल्याचं सांगत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलंय. तसंच कशेडी घाट परिसरातील परिस्थिती पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे येथील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आमदार अमित देशमुख यांनी सरकारवर टीका केली आहे. मोठ्या गाजावाजानं उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण झाल्या असून मिसिंग लिंकवरील दरड, रस्त्यावरील खड्डे आणि इतर समस्यांची जबाबदारी सरकारनं स्वीकारावी अशी मागणी त्यांनी केली आहे. लातूरसह अनेक भागात पाऊस उशिरा झाल्यानं पेरण्या रखडल्यात. सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती नसली तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय सरकारनं लांबवू नये असं देशमुख यांनी सांगितलंय. नाही, मला असं वाटतं मुंबई, ठाण्यामध्ये जो पाऊस अलीकडे झाला आणि पुण्यामध्ये, त्यामुळं सरकारनं ज्या काही व्यवस्था उभ्या केल्या होत्या अलीकडे, त्या व्यवस्थाच मोडकळीस निघालेल्या आहेत. म्हणजे वृक्ष पडले, रस्त्यामध्ये खड्डे पडले, मिसिंग लिंकचं जे टनल आहे तिथूनसुद्धा माती आणि दगडं, पाणी, म्हणजे दरड कोसळणे हा जो काही प्रकार आहे तो घडला. तिथलाही जो रस्ता त्यांनी केलेला आहे तो रस्ताच साधारणतः म्हणजे उघडा पडला. त्यामुळं मला असं वाटतं की एकंदरीत सरकारनं ही जी काही कामं केलेली आहेत त्याची गुणवत्ता याच्यावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. आणि जी तकनीक त्यांनी स्वीकारली, जागतिक तकनीक स्वीकारून हे त्यांनी उभं केलं असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि MMR परिसरात झालेल्या दुर्घटनांवर काँग्रेस नेते अमीन पटेल यांनी चिंता व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे. या घटनांमध्ये 12पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत लहान मुलांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलंय. न्यायालयानं पालिकेच्या कारभारावर केलेल्या टिप्पणीचं स्वागत करत सरकारनं तातडीनं समिती स्थापन करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पटेल यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. मुंबई आणि MMR मध्ये जे आपण 8 दिवसामध्ये बघितले आहेत ते अति दुःखद आहे. हे 12 ते वर लोकांची जीव गेलेले आहेत, लहान मुलांची मृत्यू झालेली आहे. हे लई दुःखद आहेत. ह्याच्यावर नक्की मी कोर्टांच्या स्वागत करतो की त्यांनी निर्णय घेतलेला आहे की मेन रोडमध्ये जे पडलेले आहेत त्यांच्यावर मुंबई महानगराने फटकार लावलेली आहे. एक कमिटी रिटायर्ड हायकोर्ट जजच्या नेतृत्वाखाली सरकारने नेमली पाहिजे. ह्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते कन्सल्टंट आहे की ते कॉन्ट्रॅक्टर आहेत की मुंबई महानगरपालिका किंवा MMRच्या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण काय, हे तो 8 दिवसाचा पाऊस होता, 4 दिवसामध्ये इथे मृत्यू झाली आहेत. आता 4 महिना उरलेला आहेत. पाऊस येणार आहेत, नक्की येणार आहेत, जास्त येणार आहेत. त्याच्याबद्दल आणखी नेक्स्ट टप्प्यामध्ये हे होऊ नये, हे घडू नये, त्याच्यासाठी सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. आणि एकीकडे आपण बघतो की 2 राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा चालू आहे, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल?
कधी आम्ही ऐकतो की शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये मर्ज होणार आहे, ते पार्टी मर्ज होणार आहे, कधी ऐकतो आता ते तो टाईमच आपल्याला दाखवेल की काय नक्की होणार आहे. देगलूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीतील 2021 ते 2025 या कालावधीतील विविध विकास कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शहाजी बाबरे यांच्यासह ग्रामस्थांनी देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांमधील निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप करत कामांची वर्षनिहाय आणि योजनानिहाय चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली. चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले. आंदोलनात गावातील नागरिक आणि महिला देखील सहभागी झाल्यात. सरपंच जसं गेलं तसं मी कागदपत्र मागलेले मी गेलो. मग गेल्यानंतर मग ते म्हणले की आज येईल उद्या येईल, म्हणले की नाही, म्हणले तुमचं नाव बँकेमध्ये गेले, काही पैसे माझ्याकडून गेले. कोण घेतलं पैसे? गरमचे काय नाव? शिवराज आता पुन्हा गोपचर नाही हे आता हे गोपचर सरपंच म्हणते की तुम्हाला मला मतदान दिलं नाही, मतदान नंबर पण टाकल्या, याबद्दल तुमचं काय असं गेले समजा. आता गेलं तर आज येईल उद्या येईल, म्हणजे मला 5 वर्ष झाले ठरवले अधिकारी माणसाला. तुम्ही मूळ लख्याचे आहात का बोरगावचे आहात? बोरगावचे आहो. मग तुमचं लख्यामध्ये कसं नाव गेलं? यादी खालीवरी केले सर सांगते. पहिले जुन्यामध्ये होते पहिले काय नाही आली की नाव हे सरपंच झाला की बदलून टाकून त्याला माझं नाव. मग आता तुमचं ह्यात दुसरं नाव आहे का? तुमचं यादीमध्ये नाव आहे का? यादीमध्ये आहे की नाव असतं तर तुमचं काम मंजूर होत नाही. का म्हणजे तुमचं नाव लक्षात गेले, तुम्ही मंजुरीला गेल्या का, तुमचं कोणी सहरी आहेत का, तुम्ही कोणाला दिल्या का, तुम्ही जॉब कार्ड, तुम्ही कशाला जॉब कार्ड कामाचे मी कागदाचे पत्र जे मागलेले, जॉब कार्डाचं मागले, माझं आधार मागले, काय अकाउंट मागले, कागदपत्र मागले, एवढे गेलो त्याच्यावर खालीवरी केली, ते झाली यादी खाली आहे, यादी खालीवरी केली. मग तुम्ही आता घरकुलापासून वंचित आहात का? म्हणाला का नाही? रुपये मिळालं नाही, रुपये मिळालं. तुमचं काय मत म्हणते आता? आता माझं जगासंग मला मी भेटावं म्हणते. जर माझं तर घर बघा काय खापरा चिखलाचं घर आहे, हे चवळे बांधवर मी मोठे बोरगाव येथील ग्रामपंचायतच्या निधी संदर्भामध्ये खूप वेळेस मागणी केली मी व्हिडिओ साहेबांना आणि विस्तार अधिकाऱ्यांना, सरपंचांना की बाबा याच्यावर मला काहीतरी पर्याय द्या आणि मी मागणी केलेल्या गोष्टीचं मला उलगडा करा. मी ग्रामपंचायतच्या निधी संदर्भात पाणलोटचं प्रकरण असो किंवा जलजीवनचा असो किंवा समाज मंदिरचा असो किंवा नाल्या दुरुस्तीचा असो, वारंवार मी त्यांना टॉर्चर करत आलो आहे की बाबा माझ्या गावात काम व्यवस्थित होत नाही आहे, करा पण नाही करतायत त्यांनी, आमचं टाळाटाळ करतायत. तुम्ही 2 दिवस बसून बसलात तर तुम्हाला कोणी अधिकारी येऊन तुम्हाला भेटलं का? आम्हाला आले काल आमच्याकडं विस्तार अधिकाऱ्यांना पाठवून दिले कुरुंदे साहेबांना की बाबा एखाद्या चपराशाला पाठवून दिले की जाऊन त्यांना भेटून ये, हे कागद दे, जसं ते वेड्याला पेट चालतात की नाही तशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी केले. आता तुमचं काय मत आहे म्हणते? आमच्यासोबत जोपर्यंत न्यूज चॅनलवाला लाईव्ह आणि स्वतः व्हिडिओ साहेब व त्यांनी जे कोणी नेमणूक केलेले अधिकारी त्यांनी स्वतः आमच्यासोबत येऊन गावात येऊन पाहणी करणार नाही, यांची चौकशी करणार नाही, तोपर्यंत आम्ही हे उपोषण माघार घेणार नाही. आम्ही इथंच मरो, इथंच जगो. आमचे बघा हे आम्ही सोबतचे आमचे सहकारी मित्र कालपासून काही नाही, पोटाला त्यांनी चक्कर येऊन असं झोपत आहे, म्हणजे हातपाय गाळून गेल्यासारखं करत आहेत. आम्हाला काही जरी झालं पण आम्हाला आमचा न्याय मिळून द्यावा एवढंच तुमच्या चॅनलची मागणी करतो. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झाला. आमच्या गावातले सरपंच विद्याताई वसंतराव गोपछडे व शिवराज देशमुख यांनी लाखो रुपयाचा घोटाळा केला आहे. हे आमच्याकडं ठाम अशी लेखी स्वरूपात सुद्धा आम्ही सांगू शकतो की केलाय तो केलाय. आता तुमचं काय मत आहे त्यांचं? काय व्हावं, काय कामं व्हावं का उचल त्याचं का त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावं? हे यांनी जे बी सरकारी कामातून जे पैसा हडप केला आहे त्यांची भरपाई करून घ्यावी व त्यांच्यावर गुन्हे नोंदवावी आणि ग्रामसेवकावर सस्पेंड करावा अशी आमची मागणी आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.